तर पाहूया जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेले कार्यकर्ते आणि नेते यांच्या प्रतिक्रिया। आम्ही आमच्या आदिवासींचं आरक्षण वाचवण्यासाठी आणि जे धनगर व बंजारा समाजाचे लोक आमच्या आदिवासींमध्ये घुसखोरी करू पाहत आहेत त्यांचा विरोध दर्शवण्यासाठी आज आम्ही संपूर्ण आदिवासी समाजाने उलगुलान मोर्चा आझाद मैदान मुंबई येथे आयोजित केला आहे। या मोर्चामध्ये आम्ही बिरसा फायटर नंदुरबार धुळे आणि राज्यातील सर्वच जिल्ह्यातून आणि त्याचबरोबर विशेष म्हणजे मध्य प्रदेशातून मोठ्या संख्येने आमचे बिरसा फायटर्स कार्यकर्ते या उलगुलान मोर्चामध्ये सामील झालेले आहेत। आमचा एकच हेतू आहे, आम्हाला जे भारतीय राज्य घटनेने जे 7% आरक्षण दिलेलं आहे ते आम्हाला वाचवायचं आहे। आमच्या या आरक्षणामध्ये आम्ही बंजारा धनगर काय अन्य कोणत्याही समाजाची घुसखोरी कदापि मान्य करणार नाही, खपवून घेणार नाही। म्हणून हैदराबाद गॅजेटच्या आधारे जे बंजारा व धनगर समाजाचे लोक असंवैधानिक व चुकीची मागणी करत आहेत की ते असाही दावा करत आहेत की आम्ही पूर्वी आदिवासी होतो, बंजारा लोकही तसं म्हणतात, धनगरही तसं म्हणतात, परंतु त्यांना आम्ही सांगू इच्छितो की आदिवासी होण्यासाठी तुम्हाला आदिवासी समाजामध्येच जन्म घ्यावा लागेल। अरे आमची आदिवासी संस्कृती ही जगात सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे। आम्ही निसर्ग पूजक आहोत आणि आमच्या ज्या चालीरीती रूढी परंपरा आहेत ह्या कुठल्याही समाजाची मिळती जुळत्या नाहीत। बंजारा व धनगर हे स्वतंत्र वेगळे समाज आहेत, यांना ऑलरेडी सरकारने आरक्षण दिलेलं आहे, परंतु या समाजाचे काही लोक असंवैधानिक मागणी करून आमच्या ताटातलं जे आरक्षण आहे ते हिसकावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सरकार सुद्धा त्यांना कुठेतरी दुजारा देण्याचा प्रयत्न करत आहेत। एक षडयंत्र ते आमच्या आदिवासींच्या विरोधामध्ये करत आहेत, परंतु सरकारचं हे षडयंत्र कटकारस्थान आज आम्ही सर्व आदिवासी समाज एकजुटीने हाणून पाडत आहोत। या पूर्वी सुद्धा बोगस आदिवासींनी आमच्या लाखो नोकऱ्या हडप केलेल्या आहेत आणि बोगस कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण दिलेलं आहे। त्यांच्या ज्या रिक्त जागा होत्या त्या अद्याप भरलेल्या नाही आहेत। म्हणून सरकार आमच्यावरती आदिवासींवरती मोठा अन्याय करत आहे आणि आताही अन्याय करते पाहत आहेत, परंतु सरकारने ज्या पद्धतीने मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देण्याचा प्रयत्न केला, एक छोटीची चूक त्यांनी केली। पुन्हा अशी चूक आदिवासींच्या विरोधामध्ये त्यांनी करू नये, अन्यथा हा आदिवासी पेटलेला आहे, हा आदिवासी पेटलेला आहे, याला विझवायला सरकारला हे पोलिसी अपुरे पडतील, पूर्ण राज्य सरकार अपुरं पडेल। म्हणून सरकारला इशारा देतो की आमचं आरक्षण आम्हालाच घेऊ द्या, आमचा आदिवासींचा विकास होऊ द्या आणि धनगर बंजारा समाजाची जी असंवैधानिक मागणी आहे ती फेटाळून लावा, अशी मागणी आज आम्ही या उलगुलान मोर्चाच्या माध्यमातून करीत आहोत। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, अरे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं। हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते, अरे हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते। बिरसा मुंडा करे पुकार, उलगुलान उलगुलान, राघोजी बांगरे करे पुकार, उलगुलान उलगुलान। अरे बिरसा लड़ा था गोरों से, हम लड़ेंगे जोरों से, अरे बिरसा लड़ा था गोरों से, हम लड़ेंगे जोरों से। उलगुलान जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, अरे लड़ेंगे, अरे लड़ेंगे, मरते दम तक लड़ेंगे।